नमस्कार मित्रांनो, जी मराठीवरील सनई चौघडे मालिकेतील पुढील भागांमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की परब काकांवरती खूप मोठं संकट येणार आहे आणि ह्या संकटची चाहूल त्यांना लागलेलीच नव्हती, पण तरीही हे संकट ते कसं पार पाडणार आहे ते आपल्याला या भागामध्ये बघायला मिळणार आहे। पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका। तर आपण बघतो की भागाची सुरुवात होते तेव्हा परब काका आणि त्यांचे कुटुंब लग्नाची पत्रिका घेऊन तेजस्विनीच्या घरी जातात आणि घरामध्ये प्रवेश करताच तेजस्विनी त्यांचे स्वागत करते, पण तिच्या चेहऱ्यावरती नेहमीप्रमाणे एक गर्विष्ठ भाव आपल्याला दिसत असतो। पमा आणि इतर कुटुंबीय नम्रपणे तिच्याशी बोलत असतात, पण परब काका हातातली पत्रिका त्यांना देतात आणि सांगतात की अशावरी आणि गौतमच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे आणि त्यामुळे पहिली पत्रिका देण्यासाठी ते खास तिच्याकडे आलेले आहेत। तेजस्विनी पत्रिका हातात तर घेते, पण थोडंसं स्मित करते आणि लगेचच ती गर्वाने बोलायला सुरुवात करते। ती परब काकांकडे पाहते आणि म्हणते की लग्न मोठं असतं, खर्च पण खूप होतो आणि जर पैशांची काही अडचण आली तर त्यांनी अजिबात संकोच करू नये आणि ती मदत करायला तयार आहे असं सांगत असते। तिच्या ह्या बोलण्यात मदतीपेक्षा अहंकार जास्त दिसत असतो। हे ऐकून पमा आणि घरातील इतर लोकांच्या चेहऱ्यावरती नाराजी आपल्याला स्पष्ट दिसते। परब काका मात्र शांत राहतात आणि स्वाभिमानाने उत्तर देतात की देवाने त्यांना जे काही दिलेलं आहे त्यात ते आपल्या मुलीचे लग्न मोठ्या थाटामाटात करतील आणि कोणाकडूनही मदत घेण्याची त्यांना गरज नाही। तेजस्विनीचे हे बोलणं ऐकून पमा खूप चिडलेली असते, पण त्या ठिकाणी शांत राहण्याचा प्रयत्न करते आणि तिच्या मनामध्ये मात्र तेजस्विनीच्या वागण्याबद्दलचा राग साचलेला असतो। वातावरण थोडंसं तणावपूर्ण होतं, पण तरीही औपचारिक पद्धतीने करून परब काका त्यांचे कुटुंब तिथून निघून जातात। दरम्यान दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की जय त्याच्या ऑफिसमध्ये काही गुंतवणूकदारांच्या बैठकीत असतो आणि ऑफिसमध्ये सगळेजण गंभीरपणे चर्चा करत असतात। गुंतवणूकदार म्हणतात आणि जयला सांगतात की त्यांची कंपनी चांगली आहे, पण त्यांना एक मोठी कमतरता दिसते की ऑफिसमध्ये एकही महिला कर्मचारी दिसत नाही। ते सांगतात की आजच्या काळामध्ये महिलांचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे आणि जय कंपनीमध्ये महिला कर्मचारी नसतील तर ते ह्या कंपनीमध्ये गुंतवणूक करायला तयार नाही। तर हे ऐकून जय थोडासा चिंतेत पडतो। त्याला असं वाटतं की हा करार हातातून निघून जाऊ शकतो। तो लगेचच निर्णय घेतो की ऑफिसमध्ये नवीन महिला कर्मचारी भरती कराव्या लागतील, पण त्याच वेळी तो ठामपणे हा पण एक निर्णय घेतो की शर्वरीला मात्र परत कामावरती घेणार नाही, कारण त्याच्या मनामध्ये तिच्याबद्दल अजूनही राग आणि गैरसमज असतो। तो मॅकला लगेचच ऑर्डर देतो आणि सांगतो की 10-12 महिला आपल्या कर्मचारी म्हणून आपल्याला हव्या आहेत। दरम्यान इकडे आपण बघतो की शर्वरी खूप मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असते आणि तिला माहिती असतं की अशावरी आणि गौतम हे एकमेकांवरती खूप प्रेम करतात आणि अशावरीचं दुसऱ्याशी लग्न होणं म्हणजे तिचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यासारखी गोष्ट होती। शर्वरी खूप विचार करते आणि शेवटी एक धाडसी निर्णय घेते की ती कोणालाही हे सगळं न सांगता जय आणि गौतम दोघांनाही एक निर्जन ठिकाणी भेटायला बोलवते। तिच्या मनामध्ये खूप ताण असतो, पण तिला वाटतं की सत्य आता बाहेर येणं खूप गरजेचं आहे। थोड्या वेळाने जय त्या ठिकाणी पोहोचतो आणि त्याला आश्चर्य वाटतं की शर्वरीने त्याला इथे का बोलवलेलं आहे। काही वेळातच गौतम देखील तिथे येतो आणि तिथे तिघे जण एकमेकांसमोर उभे राहतात। वातावरण खूपच तणावपूर्ण झालेलं असतं। जय शेवटी शांतपणे बोलायला सुरुवात करतो। तो गौतमला सांगतो की त्याने हे लग्न करू नये, कारण अशावरी आणि गौतम म्हणजेच जयचा भाऊ एकमेकांवरती खूपच प्रेम करतात आणि त्यांचं प्रेम तोडणं हे खूप चुकीचं ठरेल। हे ऐकताच त्या लग्न ठरलेल्या गौतमला असं मोठा धक्का बसतो आणि त्याच्या चेहऱ्यावरती राग आणि अविश्वास दिसतो। त्याला वाटतं की हे सगळं दोघं मिळून त्याच्यासोबत नाटक करत आहेत आणि तो खूप रागामध्ये जय आणि शर्वरीकडे पाहतो आणि म्हणतो की ते दोघंही खोटं बोलत आहेत। त्याच्या मनामध्ये असुरक्षितता आणि राग दोन्हीही वाढत जातात। गौतम रागाने म्हणतो की काहीही झालं तरी तो अशावरी सोबतच लग्न करणार आहे आणि कोणाच्याही बोलण्यामुळे तो आपला निर्णय बदलणार नाही। हे बोलून तो तिथून निघून जातो आणि जय आणि शर्वरी तिथेच उभे राहतात आणि परिस्थिती आणखीनच कठीण होण्याची जाणीव त्यांना होते। त्यानंतर गौतम थेट परब काकांच्या घरी येतो आणि घरामध्ये सगळे लोक लग्नाच्या तयारीत व्यस्त असतात, पण गौतम कोणाशीही नीट न बोलता शांतपणे घरात येतो आणि पुन्हा बाहेर निघून जातो। त्याच्या चेहऱ्यावरती तणाव आपल्याला स्पष्ट दिसत असतो आणि निघताना तो अशावरीचा फोन वरती बोलण्यासाठी सांगत असतो आणि जणू त्याला काही महत्त्वाचंच बोलायचं असतं। दुसरीकडे आकाश लग्नाची पत्रिका पाहतो। पत्रिका पाहताच त्याच्या चेहऱ्यावरती खूप दुःख दिसतं, कारण त्याला माहिती असतं की जयचा भाऊ गौतम आणि अशावरी हे दोघंही जण एकमेकांना खूप प्रेम करत असतात। त्याला जाणवतं की आता यांचं प्रेम कधीच पूर्ण होणार नाही।
तो खूप निराश होतो आणि एकटाच बसून विचार करत राहतो. त्याच्या डोळ्यामध्ये वेदना आणि असहायता आपल्याला स्पष्ट दिसत असते. भागाच्या शेवटी असं होतो की सगळ्यांच्या मनामध्ये अस्वस्थता वाढलेली असते. एकीकडे लग्नाची तयारी सुरू होते तर दुसरीकडे प्रेम, राग आणि गैरसमज यामुळे परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची होऊन जाते. पुढील भागामध्ये ही परिस्थिती आणखीनच तणावपूर्ण होणार असल्याची स्पष्ट चाहूल आपल्याला लागलेली आहे. पण हे सगळं बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.